आपल्या दमदार अभिनयाने, सौंदर्याने आणि मनमोहक शैलीने लोकांना वेड लावणारी अभिनेत्री तब्बू आज तिचा 52वा वाढदिवस साजरा करत आहे. तब्बू म्हटलं की आपल्या समोर येते ती एक सुंदर आणि वास्तवदर्शी काम करणारी अभिनेत्री. तिच्या अनेक चित्रपटांमधून तिने तिच्या वेगळ्या आणि खास अभिनयाची छाप आपल्या मनावर सोडली आहे. स्मिता पाटील यांच्या बाजार या सिनेमात तिने छोटीशी भूमिका साकारली. त्यानंतर 1985च्या हम नौजवान या सिनेमातून तिने बाल कलाकार म्हणून काम केलं. 1995 पासून ती खऱ्या अर्थाने व्यावसायिक चित्रपटांमध्ये काम करू लागली. तिला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिला वाटलं होतं की एक चित्रपट करू आणि आपलं आयुष्य जगू. तसा निर्णय तिने खरंच घेतला असता तर एका सुंदर आणि तितक्याच ग्रेट अभिनेत्रीला आपण मुकलो असतो. आज याच तब्बूचा अर्थात तबस्सुम फातिमा हाशमीचा वाढदिवस आहे. या निमित्ताने आपण जाणून घेऊ तिच्याविषयीची काही माहीत नसणारे किस्से. अभिनेते देवानंद यांच्यामुळे तब्बू अर्थात तबस्सुम सिनेमा सृष्टीत आली. हम नौजवान या सिनेमासाठी एका लहान मुलीच्या शोधात देवानंद होते. त्यावेळी शबाना आझमीच्या घरी त्यांनी तब्बूला पाहिलं. शबाना आझमी तब्बूची मावशी होती, त्यामुळे शबाना आझमींच्या घरी तब्बूचं येणं जाणं कायमचं होतं. एके दिवशी देवानंद यांनी तिला पाहिलं आणि तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. त्यानंतर तब्बू सिनेमात पहिल्यांदा झळकली. तबस्सुम फातिमा हाशमी हे नाव असताना तब्बू नाव कसं पडलं हे देखील तब्बूनेच एका मुलाखतीत सांगितलं होतं. तब्बू हे माझं टोपण नाव आहे. मला घरात सगळे तब्बू म्हणून हाक मारतात. देवानंद यांनी हे नाव ऐकलं. त्यांना ते वेगळं वाटलं, त्यामुळे ते म्हणाले की हेच नाव ठेवा. तेच नाव लागलं आणि तबस्सुमची तब्बू झाली ती कायमचीच. मी तेव्हा लहान होते. मला फार काही समजत नव्हतं. ते नाव झालं ते झालंच असं तब्बूने सांगितलं होतं. अभिनेत्रीच व्हायचं असं तब्बूने कधीही ठरवलं नव्हतं. तिला चित्रपटांमध्ये फार रस नव्हता. मुंबईत उन्हाळ्याच्या सुट्टीत ती शबाना आझमी यांच्याकडे यायची. तिथे तिला देवानंद यांनी पाहिलं आणि ती या क्षेत्रात आली. यानंतर तब्बूने तेलुगू सिनेमात काम केलं, ज्याचं नाव होतं कुली नंबर 1, ज्याचा रिमेक नंतर हिंदीतही आला होता. तसंच तब्बूचा हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री म्हणून पहिला सिनेमा होता प्रेम. पहिल्याच हिंदी सिनेमात तिने दुहेरी भूमिका साकारली. हा सिनेमा सुरुवातीला शेखर कपूर दिग्दर्शित करत होते, मात्र नंतर तो सतीश कौशिक यांनी पूर्ण केला. सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही, पण सिनेमातील गाणी लोकांना आवडली. तसंच एक उंचपुरी आणि कमनीय बांधा असलेली अभिनेत्री ही सिनेसृष्टीत आली. त्यानंतर तब्बूने विविध चित्रपटात काम केले. विजयपथ, हकीकत, जीत, माचिस, साजन चले ससुराल, चाची 420 अशी कितीतरी नावं घेता येतील. 2000 मध्ये आलेला महेश मांजरेकर दिग्दर्शित अस्तित्व आणि 2001 मध्ये आलेला मधुर भांडारकरांचा चांदनी बार हे 2 चित्रपट तब्बूच्या सिनेमा करिअर मधले महत्वाचे टर्निंग पॉइंट ठरले. अस्तित्व मधली आदिती श्रीकांत पंडित तिने ज्या खुबीने साकारली त्याला खरंच तोड नाही. एकदा विवाह बाह्य संबंध आल्यानंतर आणि ते 25 वर्षांनी पतीला समजल्यानंतर तिच्या आयुष्यात काय वादळ येतं ते तब्बूने लीलया साकारलं होतं. खास करून कितने किस्से हे बस तेरे मेरे या गाण्यात तिचे जे हावभाव आहेत त्यातून तिच्या अभिनयाची खोली कळली. चांदनी बार मधील तब्बूच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं होतं. या सिनेमासाठी तब्बूला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. समांतर सिनेमांचा काळ हा 80च्या दशकात होता. त्या काळातल्या 2 अभिनेत्री प्रत्येक समांतर सिनेमांमध्ये असायच्याच. त्यांची नावं होती शबाना आझमी आणि स्मिता पाटील. त्यांची भूमिका छोटी असली तरीही त्या केंद्रस्थानी असायच्या. तब्बूने हाच वारसा पुढे चालवला. आपण सिनेमात अगदी छोट्या भूमिकेत असलो तरी ती भूमिका लक्षात राहण्याजोगी करायची हा ध्यासच तिने घेतला होता. 1990 ते 2000 या कालावधीत समांतर सिनेमा बऱ्यापैकी लोप पावला होता किंवा समांतर सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा एकमेकांशी एकरूप झाले होते. अशा काळात तब्बूने वास्तववादी अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली. चिनिकम, हेराफेरी, गोलमाल रिटर्न्स अशा हलक्या फुलक्या चित्रपटांमध्येही तिने भूमिका केल्या आहेत. आपण फक्त गंभीर भूमिकाच नाही तर अशा भूमिकाही ताकदीने साकारू शकतो हे दाखवून दिलं. 2003 मध्ये आलेला मकबूल आणि त्यानंतर 2014 मध्ये आलेला हैदर या 2 चित्रपटांचा विशेष उल्लेख करावा लागेल. मकबूल हा सिनेमा शेक्सपियरच्या मॅकबेथवर आधारित होता. यातली तिने साकारलेली निम्मी ही आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हैदर सिनेमातली गझल अमीर ही तशीच. काश्मीरमध्ये होणारं अपहरण, त्यातून ज्यांना हाफ विडोज म्हटलं जातं अशा महिलांचं दुःख हे सगळं तब्बूने तिच्या खास शैलीत मांडलं. द नेमसेक आणि लाईफ ऑफ पाय या इंग्रजी चित्रपटांमध्येही तिने काम केलं. तब्बूला हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगू, बंगाली आणि तमिळ अशा 6 भाषा येतात. त्यामुळे तिला कुठल्याही भाषेत काम करण्यात अडचण आली नाही. अनेक वैविध्यपूर्ण भूमिका आणि राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरणारी तब्बू आता 52 वर्षाची झाली आहे. मात्र तिच्या खास अभिनयात तसूभरही फरक पडलेला नाही. खुफिया या नुकत्याच आलेल्या सिनेमात तिने दाखवून दिलं आहे. जेव्हा एखादा कलाकार त्याचं सर्वस्व पणाला लावून काम करतो तेव्हा लोक त्याचं वय पाहत नाही, त्याचं काम
पाहतात. तब्बूच्या बाबतीत हे अगदीच खरं आहे. तब्बू आजही अविवाहित आहे. त्याचं कारण अजय देवगण आहे असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. मी आणि अजय एकाच महाविद्यालयात होतो. आम्ही अभ्यास कमी आणि मजा मस्ती जास्त करायचो. मात्र अजय आणि त्याच्या मित्रांनी माझ्यावर असं लक्ष ठेवलं होतं की माझ्या आसपास ते इतर कुणालाही फिरकू देत नसत. त्यामुळे माझं लग्न होता राहिलं असं तब्बूने मिश्किलपणे सांगितलं होतं. फिल्मफेअर, राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार अशा पुरस्कारांवर तिने तिचं नाव कोरलं आहे. अशा या वेगळ्या शैलीच्या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.